तुमच्या आमच्या गोष्टीमध्ये ही गोष्ट आहे 4 चोरांची. 4 चोर एकत्र चोरी करत आणि आपली उपजीविका भागवत असत. पण चौघांच्या डोक्यात होतं की खूप मोठं घबाड जर आपल्या हाती लागलं की या तिघांना मारून टाकायचं. एक दिवस असंच घडलं. खूप मोठी संपत्ती ऐवज त्यांच्या हाती लागलं आणि ती संपत्ती ऐवज घेऊन ते जंगलात आले, एका ठिकाणी राहू लागले. 2 दिवस झाले ते चौघजण उपाशी होते. आता भूक सहन होत नव्हती, म्हणून दोघांनी निर्णय घेतला की गावात जाऊन आपण अंदाज घ्यायचा आणि थोडंफार जेवायचं आणि जेवण तुम्हाला दोघांना घेऊन येतो. हे दोघंजणं निघाले. त्या दोघंजणं गावात पोचल्यावर पोटभर ते जेवले आणि या दोघांसाठी त्यांनी जेवण घेतलं. पण त्यांनी विचार केला की या दोघांच्या जेवणात आपण विष घालवायचं, म्हणजे ते दोघंजणं मरतील आणि आम्ही दोघंजणही संपत्ती वाटून घेऊ. जंगलात असलेल्या दोघांनी पण असं ठरवलं की हे जंगलात येतील तेव्हा आपण या दोघांना सुद्धा मारून टाकू, असं हे ठरवतात. आणि हे दोघंजण जेव्हा जंगलात येतात तेव्हा हे काठीने त्यांच्यावर प्रहार करतात, त्यांना चाकू मारतात आणि त्यांना मारून टाकतात. ते अन्न घेतात, त्या संपत्तीजवळ जातात, तिथं बसून जेवतात आणि त्या विषामुळे दोघांचाही मृत्यू होतो. या चौघांनी एकमेकांचं वाईट चितलं होतं, त्याच्यामुळे या चौघांचंच वाईट झालं आणि चौघंजण मरून पडले. ही संपत्ती कुणालाच मिळाली नाही. वाईट चितल्यावर वाईटच होतं.